नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पहिलीच धक्कादायक घटना आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषी माता नगर परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. पाहूया पुढील बातमी. नाशिकमध्ये अवैधरित्या राहणारे बांगलादेशी ताब्यात. अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी परदेशी नागरिकांसह एका स्थानिक इसमावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे बांगलादेशी महिला आणि तिचा पती यांनी संगनमताने त्यांच्या मुलीचा बनावट जन्मदाखला तयार करत सदर बांगलादेशी महिलेचे देखील बनावट ओळखपत्र तयार केले होते. त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. पाहूया पुढील बातमी. सततच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या. फुलंब्री तालुक्यातील चौका येथील म्हसोबा मंदिराच्या परिसरात एकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 42 वर्षीय गणेश प्रभाकर जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मैताच्या पत्नीच्या सांगण्यानुसार उसनमारीच्या पैशावरून गणेश जाधव यास वारंवार शिबिगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. आत्महत्येपूर्वी आरोपींची नावे मयत गणेश जाधव यांनी चिठ्ठीत लिहिली आहेत. त्या अनुषंगाने अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. पाहूया पुढील बातमी. सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन. महाराष्ट्र राज्य आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचे स्मरण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. फुलंब्री टी पॉइंट येथून ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य ट्रॅक्टर मोर्चा आंदोलनादरम्यान काढण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच शेतकरी सहभागी झाले होते. पाहूया पुढील बातमी. बियर बार मध्ये चोरी. लाखो रुपयांची विदेशी दारू चोरी. फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील अनिल बियर बार मध्ये सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी 1.25 लाख रुपयांची दारू चोरून नेल्याची घटना घडली. यामध्ये विविध विदेशी कंपन्यांच्या 742 बाटल्या, त्याची एकूण किंमत 1,12,237 रुपये तसेच गल्ल्यामध्ये असलेल्या रोख रक्कम 11,500 रुपये आणि सीसीटीव्हीचा 3,000 रुपयांचा DVR चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. पाहूया पुढील बातमी. पांढरकवडा बस स्थानकावरील चोरीचा पर्दाफाश. यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पांढरकवडा बस स्थानकातून एका महिलेच्या बॅगेतील 106 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात आरोपींनी लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 9 संशयितांना अटक केली असून सुमारे 9,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तत्पर कारवाईचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. पाहूया पुढील बातमी. 2 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा. पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील अंबफाटा येथे ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊन महामार्गावर सुमारे 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हातकणंगले तालुक्यातील अंबफाटा येथील राजेश मोटर जवळ तमिळनाडूहून रत्नागिरीला जाणारा ट्रकचा रॉड तुटल्याने रस्त्यावर बंद पडल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. बंद पडलेली ट्रक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच होता. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. पाहूया पुढील बातमी. घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित जेरबंद. मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत 24 मे रोजी एका घरातून अज्ञात इसमांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत 38,58,700 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि इतर असा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा साथीदार आफ्ताब हा फरार होता. त्याचा शोध घेऊन त्यास पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पाहूया पुढील बातमी. जनजागृतीसह कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानासह विविध योजनांची माहिती. मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने जिल्ह्यात 29 मे ते 12 जून या काळात 15 दिवसांचे विकसित कृषी संकल्प अभियान राबवले जात आहे. या निमित्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात असून कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासह नव्या पिकांची आणि योजनांची माहिती या अभियानातून शेतकऱ्यांना दिली जात आहे. या निमित्ताने दिग्रस तालुक्यातील तूप टाकळी, वाईमेंढी, लाख रायाजी, कलगाव, डेहनी आणि कांदळी या गावामध्ये कार्यक्रमांचे नियोजन कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते. पाहूया पुढील बातमी. हुंडा घेणारा कळवा आणि 5,000 रुपये मिळवा. नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हुंडाबंदीचा ठराव घेतल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद अरगडे यांनी दिली. हुंडा घेणारा कळवा आणि 5,000 रुपये मिळवा अशी आगळी वेगळी संकल्पना राबवल्याने या गावाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.